नमस्कार, सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पालकापासून बरेचसे पदार्थ बनवतो. तर आपण कधी असा पालकाचा पदार्थ खाल्लाय का? तर आज मी तुम्हाला पालकचा पुलाव शेअर करणार आहे. पालक आणि सोयाबीन. त्याच्यासाठी मी इथे टोमॅटो घेतलेला आहे चिरून. त्याची आपल्याला पेस्ट करायची आहे आणि आलं, लसूण आणि कोथिंबीरची आपल्याला त्याची पण पेस्ट करून घ्यायची. इथे मी पालक घेतलेला आहे एक जुडी. साफ स्वच्छ करून निवडून मी त्याला धुवून घेतलेला आहे 3-4 पाण्यानी आणि नंतर आपल्याला तो वाफवून घ्यायचा आहे. किती माणसांसाठी हवे तिथे आपण तांदूळ घेतलेले आहेत भिजवून. हे मी बासमती राईस घेतलेले. तुम्ही घरातील कोणताही तांदूळ वापरू शकता. नंतर आपल्याला हे बाकीचं साहित्य घ्यायचं आहे. तर इथे मी टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे आणि आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पण पेस्ट करून घेतली आहे. नंतर 2 कांदे उभे चिरून घेतलेत. इथे मी थोडंसं साजूक तूप घेतलं आहे. फोडणीसाठी जिरं आणि मोहरी घेतले, अर्धा चमचा आणि इथे खडे मसाले घेतलेत. थोडंसं हिंग घेतले फोडणीत घालायला, अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे आणि हे सोयाबीन छोटे चंक्स आपण भिजवून घेतलेत गरम पाण्यात आणि ते स्वच्छ धुवून पिळून आपल्याला वापरायचे आहेत. तर यांना मी अर्धा तास असे गरम पाण्यात हे भिजवलेले आहेत. आता हे चांगले भिजलेले आहेत. नंतर चवीनुसार मीठ घेतलं आहे, तमालपत्र घेतले 2 तुकडे करून आणि हळद घेतली, अगदी थोडीशी घ्यायची हळद आपल्याला. तर आता आपण हे सगळं साहित्य बघितलेलं आहे. आता एका बाजूला मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले आणि त्याच्यात मी आता ही पालकाची पानं घालून घेणार आहे. पालकाची भाजी अशा पद्धतीने घालणार आहे. अगदी 5 मिनटं ठेवायचं आहे. थोडंसं पाण्यात मीठ घालायचं आहे अर्धा चमचा आणि हे पालक ब्लांच करून घ्यायचं आहे. जास्त वेळ उकडायचं नाही त्याला. तर आता 5 मिनिटांनी आपण गॅस बंद केलेला आहे आणि आता थंड करून आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. कढईत तेल गरम करून घ्यायचं आहे पाववाटी फोडणीसाठी. अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घातले, 2-4 लवंगा, 2-4 काळी मिरी, दालचिनीचे तुकडे आणि 1 हिरवी वेलची असं घालून आपल्याला फोडणी करून घ्यायचे. नंतर तमालपत्राचे तुकडे घालून घ्यायचे. अख्खे तमालपत्र घातले तरी चालतील, पण हे मोठे होते म्हणून मी त्याचे तुकडे केलेत. पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि फोडणी चांगली आपल्याला करून घ्यायची आहे. आता फोडणी झालेली आहे. आपल्याला हा उभा चिरलेले हे कांदे 2 घेतलेले मी ते असे कुस्करून घालायचे जेणेकरून ते लवकर लाल होतील. म्हणजे असे मोकळे केले की पटकन शिजतात. ते घालून आपल्याला ढवळून घ्यायचे थोडा वेळ. 2-3 मिनटं परतवल्यानंतर आपल्याला याच्यात थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. बाकीचं मीठ आपण नंतर घालणार आहोत जेणेकरून कांदा आपला लवकरच मऊ पडेल. तर आता हे ढवळून घेतल्यावर आपल्याला हे कांदा चांगला परतून झाल्यावर थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे म्हणजे आणखीन तो वाफेमुळे चांगला शिजला जाईल. तर आता थोडा वेळ म्हणजे 2-3 मिनटांनी आपण बघूया. तर 2-3 मिनटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे. पुन्हा कांदा ढवळून घ्यायचा आहे. काही वेळेला कांदा पटकन शिजतो, काही वेळेला तो जर जून असला तर शिजायला वेळ लागतो. तर आता इथे आपण हे केलेलं वाटण आहे ना हिरवं, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरचं ते घालून घेऊया. आपण ह्याच्यात लाल मसाला घालणार नाहीत, त्याप्रमाणे तुम्हाला किती तिखट हवं ना तेवढ्या तुम्ही मिरच्या वापरायच्या आहेत. आता हा मसाला चांगला परतून झाला की आपल्याला टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे. इथे मी 1.5 टोमॅटो घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आपल्याला आता हा टोमॅटोची प्युरी आणि हे वाटण चांगलं परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. नंतर आपल्याला त्याच्यात मसाले घालायचे. ते इथे मसाले म्हणजे आपण अगदी पाव चमचा इतकी हळद घेतलेली आहे ती घालून घ्यायची. ती पण मसाल्यावर परतून घ्यायचे आणि बाकीचे साहित्य घालायचे. तर इथे मी याच्यात ना हे सोयाबीन स्वच्छ असे धुवून घेतलेत. आता ते पुन्हा मी पिळून घेते आणि ते घालून घ्यायचेत कारण सोयाबीनमध्ये पाणी ठेवायचं नाही. त्याचे कोरडे असले की तरच त्याला चव चांगली लागेल. तर आता हे मसाल्याबरोबर सोयाबीन घालून आपल्याला चांगले परतून घेते 2-4 मिनटं. तर असं केल्याने ना सोयाबीनला ना चांगली चव लागते आणि ते पाणीसुद्धा जास्त शोषून घेत नाहीत. आता आपलं सोयाबीन चांगले परतवून झालेत. मसाला पण आपला छान झालेला आहे. आता आपण याच्यात भिजवलेले हे तांदूळ घालून घेऊया. तर इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ वापरू शकता आणि किती माणसांसाठी हवे ते तुम्ही तुमच्या मापाप्रमाणे करू शकता. इथे मी 4 माणसांसाठीही सोयाबीनचं हे
पुलाव करत आहे. तर इथे मी 1-1.5 ग्लास हे तांदूळ घेतलेले. आता हे तांदूळ चांगले परतवून झालेत आणि पाणी बाजूला गरम करत ठेवायचे आणि त्याच्या किती लागेल त्याच्याप्रमाणे आपल्याला हे पाणी घालून घ्यायचे. तर आता मी अगदी थोडंसं पाणी घातलं आहे, कारण खाली तांदूळ लागू शकतात ना म्हणून. आणि पुन्हा एकदा तांदूळ चांगले परतवून घेते. तांदूळ अगदी हळूवारपणे आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. आता आपण हे पालकची पेस्ट केलेली आहे ना मिक्सरच्या भांड्यात, ती आपल्याला घालून घ्यायची आहे आणि त्याच्यात थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे आपल्याला, पाववाटीपेक्षासुद्धा कमी, आणि ते आपल्याला घालून घ्यायचे आहे. आणि ही पालकाची पेस्ट त्या तांदळाला लावून घ्यायची चांगली, अगदी व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं हळूवारपणे आणि मग आपल्याला उरलेलं पाणी घालायचं आहे. तर आता मी इथे पाणी बाजूलाच गरम करत ठेवलेलं आहे. त्यात आपण सगळी ही पालकाची पेस्ट त्याच्यात घालून चांगलं ढवळलेलं आहे आणि आता उरलेलं हे पाणी घालते आहे. तांदूळ जुने नवे बघूनच पाणी घालायचं आहे. चवीनुसार उरलेलं मीठ घालायचं आहे आपल्याला आता आणि ढवळून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला ह्याच्यात अगदी अर्धा चमचा इतका गरम मसाला घालायचा आहे. आणखीन तुम्हाला कोणते मसाले घालायचे ते घालू शकता तुम्ही. ह्याच्यात लाल मिरची पावडर वापरू नका. तर अर्धा चमचा मसाला घालून इथे मी 1 चमचा मोठा असा तूप घातलेलं आहे, साजूक तूप, ज्याने आपले तांदूळ अगदी मोकळे आणि चव पण ह्या पुलावला छान लागेल. गरम मसाला, साजूक तूप घालून आपण चांगलं ढवळून घेतलं आहे आणि अगदी 2 ते 3 चमचे आपल्याला याच्यात लिंबाचा रस घालायचा आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असल्यास घाला, नाही घातलं तरी चालेल. तर तेच पुन्हा एकदा चांगलं ढवळून घेतलं आहे आपण पुलाव आणि आता आपण हा थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे. तर 4 ते 5 मिनटांनी आपल्याला पुलाव पुन्हा बघायचं आहे. तर आता इथे 4 ते 5 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढून घेतलेलं आहे. पुलाव चांगला शिजू लागला आहे. तर आता हळूवारपणे आपल्याला ह्याला ढवळून घ्यायचं आहे. झाकण काढल्यानंतर आपल्याला हे चांगलं असं 3-4 मिनटं अलगद असं ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचं जास्तीचं पाणी त्याची वाफ होऊन जाईल आणि पुलाव आणखीन मोकळा होईल. तर आता मी गॅस कमी करून पुन्हा झाकून ठेवलेलं आहे आणि 5-6 मिनटांनी आपल्याला पुन्हा हा पुलाव बघायचा आहे. तर 5-6 मिनटं झालेली आहेत. पुलाव आपला चांगला शिजलेला आहे. मी आता अलगद हा परतून घेते. पुलाव शिजायला जास्त वेळ लागणार नाही, कारण अर्धा तासच्या वरती मी तांदूळ भिजवून घेतलेले आहेत. तांदूळ भिजवले की गरम पाणी घातलं की लगेचच भात हा शिजला जातो. तर व्यवस्थित असा आपला हा पुलाव असा तयार झालेला आहे. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तर आता आपण ह्याचा एक भाताचा कण घेऊन आपण बघणार आहोत. खूप छान प्रकारे आपला हा पुलावचा भात शिजलेला आहे. तर अतिशय सुंदर अशी ही रेसिपी आहे. तुम्ही या पद्धतीने ट्राय केलं ना, तुम्ही एकदा केलं तर तुम्ही नेहमी कराल. इतकी भन्नाट चव याची लागते. चला तर मग आपला हा पालक सोयाबीन पुलाव भन्नाट चवीचा असा तयार झालेला आहे. तुम्ही याच्यासोबत सॅलेड घेऊ शकता, दही सॅलेड, पापड घेऊ शकता. पण याची चव ही अशीच इतकी सुंदर लागते ना, चिकनची बिर्याणी वगैरे याच्यापुढे फेल आहे. एवढं सुंदर लागते याची चव. एकदा नक्की ट्राय करा. पालक सोयाबीन पुलाव नेहमी त्याच प्रकारचे आपण पदार्थ बनवतो. एकदा या पद्धतीने हा पदार्थ बनवून बघा. रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.